नहीं देश, भरिया खाली नहीं देश। भरिया खाली नहीं ऐसा कर घर आवे राम, 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 ऐसा कर घर आवे राम। ओ रही धंधा सब छोड़ काम, ओ रही धंधा, ओ रही धंधा, धंधा, ओ रही ओ रही धंधा सब छोड़ काम, ओ रही धंधा सब छोड़ काम, सब छोड़ काम, इतने गोते काहे खाता, इतने गोते
तू अपना जब तो जब तू अपना 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 जब तू अपना भूलन होता है जब तू अपना भूलन होता जब तू अपना भूलन होगा इतने को दे काहे खाता इतने को दे काहे ऐसा कर घर आवे राम और धंधा सब छोड़ ही काम। इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता। अंतर जामे जानत साचा
अंतर्जामी जानत साचा, मन में एक ऊपर बाचा। इतने गोते काहे खाता, जब तो अपना भूल न होता। तुका प्रभु देश विदेश, तुका प्रभु देश विदेश, भरिया खाली नहीं लेस। इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता। विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन। आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे बंधू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। काय माझे वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासे आपुल्या। माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा। यावरी न करावा अवहेर, संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं। विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं। नमामि जोगं शिरसा गुरुं तम्। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका। जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। विठ्ठल विठ्ठल ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम। और धंदा सब छोर ही काम, इतने गोते काहे खाता, जब तो अपना भूल न होता। प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त विश्ववंद्य अनंत कल्याण मूर्ती विश्वोद्धारक श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हिंदुस्थानी प्रकरणातील 4 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय यच्चे यावत मानव मात्रांना भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा आग्रह करतात। विठ्ठल विश्व माऊली भगवान ज्ञानोबराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबराय, शांती ब्रह्मनाथ महाराज, प्रातस्मरणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, वारकरी संप्रदायातील सकल संत मांदियाळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा यांच्या अपार दयेमुळे अनुग्रहामुळे चालत असलेला हा आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन गुरुनाम गुरु श्री गुरु भीमसिंह बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने हा नाम उत्सव आणि या उत्सवातील आजची ही चिंतन सेवा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे। विठ्ठल विठ्ठल चिंतन सेवेसाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम अशा प्रकारचे महाराज मंडळी सगळेच इथं उपस्थित येतं। फक्त कोणी वादन करीत असेल, कोणी गायन करीत असेल, पण सगळे महाराज मंडळी आहेत। मग त्याच्यामध्ये विशेषतः ज्यांच्या मुखारविंदातून आपण इथं रामायणाचं श्रवण करतात, भावार्थ रामायणाचं, ते आमचे आदरणीय माणिक महाराज मुळे असतील, पुन्हा आपल्याच गावातील उमेशजी महाराज असतील, विनायक महाराज असतील, आमचे गायनाचार्य गोविंद महाराज आहेत। आता लय महाराज आहेत बरं काय, सगळेच आहेत, कोणाचं तुम्ही नाव घ्या, मी एकूण महाराज म्हणतो फक्त। आमचे आदरणीय गुरुबंधू राम महाराज आहेत, अनंत महाराज आहेत,
गणेश महाराज आहेत, पवन महाराज आहेत, पुन्हा बाकीचे सगळे महाराज मंडळ बाकीचे हे तुम्ही गावातलेच आहेत, गायक मंडळी आहेत, सगळे तरुण मंडळी आणि उपस्थित पंचक्रोशीतील सर्व भाविक मंडळी. मग त्याच्यामध्ये मला वाटतं शेलूचे बरेच जण दिसायले तर है ना. जातेगावपेक्षा मला वाटतं माझ्यासमोर जास्त शेलूचेच उपस्थित आहेत. सगळी भाविक मंडळी उपस्थित आहे, गावातील सगळी भाविक मंडळी, भक्तिमती माता, या सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये कोणाचं तरी नाव राहणारच आहे. तरी बी तुमचं नाव गृहीत झालं सर्व महाराज मंडळीमध्ये असं गृहीत धरून मला क्षमा करा. विठ्ठल विठ्ठल. आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन गुरुनाम गुरु श्री गुरु भीमसिंह बाबांची ही पुण्यतिथी आहे. पुन्हा पुन्हा मी आता नाव घेणार नाही, फक्त बाबा असा उल्लेख करेल, कारण मोठ्या महात्म्यांचं जे आहे तर नाव आपल्यासारख्याने घेऊ नये पुन्हा पुन्हा, हा शिष्टाचार आहे आपल्या संप्रदायाचा. तर बाबांचा हा पुण्यतिथी महोत्सव आहे. काही वर्ष सुंदर अशा प्रकारचा पंचक्रोशीतून भव्य दिव्य गडावरती टेकडीवरती त्याचं नियोजन झालं होतं. काही कारणास्तव आपल्या गावाने पुन्हा बाबांची पुण्यतिथी पडू न देता तो उत्सव चालू राहिला पाहिजे या हेतूने हा उत्सव सुंदर अशा प्रकारचा चालू आहे. ज्या बाबांचा उत्सव चालू आहे ते बाबा साधारण नाहीत बघा. बाबांना जाऊन बरेचसे वर्ष झाले असले तरी बी आजही आपल्यावरती बाबा कृपा कटाक्ष निहाळतात, आपल्याला पाहता येत. महात्मा हा गेल्याच्या नंतरही देहाने महात्मा गेलेला दिसतो, पण ज्ञानाने, समाधीने आणि कीर्तीने मात्र महात्मा मागे असतो. विठ्ठल विठ्ठल. आमच्या प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज परंपरेतील ही परंपरा महाराज फार दिव्य परंपरा आहे. ही ओजेश्वी अशा प्रकारची परंपरा आहे आणि या ओजेश्वी परंपरेमध्ये अनेक तेजस्वी हिरे निर्माण झाले, अनेक तेजस्वी हिरे निर्माण झाले. त्याच्यामध्ये प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु श्री गुरु बंकट स्वामी महाराज असतील, मामासाहेब असतील, मारुती बाबा आहेत आणि मामासाहेब आहेत. त्यांच्यानंतर हे ते मग गुरुजी असतील, शांताराम गुरुजी असतील, मधुकर बाबा असतील, नथू बाबा असतील, विठ्ठल बाबा चौधरी असतील उर्फ मोठे बाबा असतील, विठ्ठल बाबा घुले असतील, आदरणीय प्रातस्मरणीय वैद्य बाबा आहेत, बोधे बाबा आहेत. या सगळ्या महात्म्यांच्या ह्या जोग महाराजांच्या परंपरेतील हे सगळे ओजेश्वी परंपरेचे तेजस्वी अशा प्रकारचे हिरे आहेत आणि त्यातीलच हिरा म्हणजे एक आदरणीय आपले बाबा विठ्ठल विठ्ठल. या ओजेश्वी परंपरेमध्ये प्रत्येक भागातून अशा प्रकारचे तेजस्वी हिरे निर्माण झाले. त्यातीलच मराठवाड्याचं वैभव म्हणून प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु श्री गुरु बंकट स्वामी महाराज आणि यांच्याच घराण्यामध्ये अगदी उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी अशा प्रकारचे योगभ्रष्ट रूपाने निर्माण झालेली विभूती म्हणजे आदरणीय बाबा आहेत. विठ्ठल विठ्ठल. बाबांचं ऐश्वर महाराज खूप भोगाचं ऐश्वर होतं. दोन प्रकारचं माणसाचं प्रारब्ध असतं. काहीचं त्यागाचं प्रारब्ध असतं तर काहीचं भोगाचं प्रारब्ध असतं. काही काही महात्मे आपल्याला संप्रदायामध्ये असे पाहायला सापडतात, त्यांचं त्यागाचं प्रारब्ध असतं. पण काही काही महात्मे असेही सापडतात आपल्याला की ज्यांचं भोगाचं प्रारब्ध पाहायला सापडतं. अनेक उदाहरणामध्ये बी संत वाङ्मयामध्ये बी अनेक संतांचे चरित्र आपल्या समोर आहेत. तुकोबरायासारख्या महात्म्याचं चरित्र आपल्या समोर त्यागाचं प्रतीक आहे, तर शांतीब्रह्म नाथ महाराजांचं हे भोगाचं प्रतीक आहे. विठ्ठल विठ्ठल. कोणाचं त्यागाचं प्रारब्ध असू शकतं तर कोणाचं भोगाचं असू शकतं. तसे आदरणीय प्रातस्मरणीय बाबांचं प्रारब्ध हे भोगाचं प्रारब्ध होतं. महाराज काय ऐश्वर राहायचं. मुळात बाबाच हे तयार होते. मुळात बाबाच त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेले मुळे महाराज असतील, अनेक महाराज येतं. आमच्या परिसराचं वैभव तिकडं पैठणचं बळीराम महाराज आवटे, अनेक महात्मे त्यांच्या संगतीमध्ये तयार झाले. महाराज आपल्या हे गावामध्ये मला वाटतं महाराजांचं येणं आहे, बळीराम महाराजांचं आहे ना, महाराजामुळे येणं होतं. तर त्यांच्या संगतीमध्ये ज्यांनी त्यांची संगती केली बाबांनी, तेही सुद्धा सुंदर अशा प्रकारचं आज आपलं जीवन जगत आहेत. अशा प्रकारचं बाबांचं हे भोगाचं प्रारब्ध, संत महात्म्याचं काहीचं त्यागाचं प्रारब्ध तर काहीचं भोगाचं प्रारब्ध असतं. इतिहासामध्ये संत चरित्रामध्ये नाथ महाराजांच्या नगरीतलं एक उदाहरण आहे पैठणमधलं अमृत स्वामी महाराज म्हणून.
त्यांचं भोगाचं प्रारब्ध होतं. असं म्हणतात की एक महात्मा त्यांच्या त्या राजवाड्यातून खालून चालत असताना त्या वरून अमृत स्वामींनी एक चिठ्ठी खाली टाकलेली होती आणि त्या चिठ्ठीवरती वैराग्याचे अशा प्रकारचं लिखाण केलेलं होतं आणि ती चिठ्ठी योगायोगाने त्या जाणाऱ्या महात्म्याला सापडली. ज्या महात्म्याचं त्यागाचं प्रारब्ध होतं अशा महात्म्याला ती चिठ्ठी सापडली. सापडल्याच्या नंतर त्या महात्म्याने त्या राजवैभवाकडे पाहिलं. सुंदर अशा प्रकारचा वाडा मोठा दिसतोय आणि अशा वाड्यातून त्यागाची चिठ्ठी कशी येते, कुतूहल निर्माण झाला अंतःकरणामध्ये. कोण राहतं या वाड्यामध्ये पाहण्याकरता तिथपर्यंत गेले. गेल्याच्या नंतर सर्व राजवैभव तिथं दिसलेलं आहे आणि महाराज आसनावरती विराजमान येतं. पाहिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं मला चिठ्ठी सापडली खाली आणि ही चिठ्ठी कोणी लिहिली म्हटले. चिठ्ठी पाहिल्याच्या नंतर महाराजांचं अक्षर महाराजांना ओळखायला आलं. सांगितलं मी लिहिली. ते हसायला लागले. अरे तुमच्यासारखा महात्मा एवढा भोग ऐश्वर्यामध्ये राहणारा त्यागाची चिठ्ठी लिहितोय कसं? त्यांनी सांगितलं महाराज काय म्हटले, तुमचं जसं त्यागाचं प्रारब्ध आहे तसं माझं भोगाचं प्रारब्ध आहे. नाही म्हटले, महात्म्याने हे त्यागी राहिलं पाहिजे, महात्म्याने राजभोगामध्ये राहिलं नाही पाहिजे. चला म्हटले माझ्याबरोबर. त्यांनी सांगितलं महाराज मी कुठेही आलो तरी माझं भोगाचं प्रारब्ध असल्यामुळे मला कुठेही भोगच प्राप्त होणार आहे. त्याने म्हटले नाही माझ्याबरोबर तुम्ही चला, कसं काय भोग प्राप्त होतं तुम्हाला कळेल. मग गेले त्यांच्याबरोबर, त्या महात्म्याबरोबर ज्यांचं त्यागाचं प्रारब्ध अशा महात्म्याबरोबर गेले. अमृत स्वामी त्यांच्याबरोबर जात असताना दुपारची वेळ झाली आणि दुपारच्या वेळेला कुठंतरी मधुकरी 5 घरं मागून आणावी या हेतून एका झाडाखाली थांबले आणि एका गावामध्ये गेले. गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या महात्म्याने सांगितलं तुम्ही राजवैभवामध्ये राहणार आहेत, तुम्हाला काही भोगाचं त्यागाचं प्रारब्ध माहिती नाही, कोणाच्या दारावरती तुम्हाला जाण्याची गरज नाही आहे, कारण तुमच्या दारावरती सगळे येतात, भोगाचं प्रारब्ध आहे तुमचं, म्हणून तुम्ही खुशाल या झाडाखाली बसा, मी 5 घरं मधुकरी आपल्या दोघापुरते आणून आपण इथं भोजन करूया त्याचं. म्हणून तो मध्ये गेला त्या गावामध्ये मधुकरी मागून येऊस तर अमृत स्वामी ज्या झाडाखाली बसलेले होते त्या झाडाजवळूनच अमृत स्वामींचे एक शिष्य ते दिंडी घेऊन अमृत स्वामीकडे पैठणला येऊ लागले आणि त्या दिंडीबरोबर खूप अशा प्रकारचा लवाजमा होता. पालखी होती की आपल्या गुरुदेवांना पैठणवरून परत आपल्या गावाला आणायचं याच्यासाठी ती पालखी जाऊ लागली. खूप अशा प्रकारचे राजवैभवामध्ये ती पालखी चाललेली आहे, धन धान्य वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी दुरूनच पाहिलं की झाडाखाली कोणतरी बसलेलं दिसतंय आणि चांगलं निहाळून पाहिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आपण ज्यांच्या भेटीला चाललो ज्या गुरुदेवाकडं तेच गुरुदेव आपल्या झाडाखाली बसलेले दिसते. अमृत स्वामी महाराज जवळ जाऊन पाहिले तर खात्री पटली आणि सांगितलं महाराज तुम्ही इकडं कसं काय? त्यांनी सांगितलं वा एक त्यागी महात्मा भेटला आणि त्याने मला इथपर्यंत घेऊन आला. म्हटले चला आपल्याला पैठणला जायचंय, आपल्या गावाकडे जायचं, तुम्हाला पैठणवरून घेऊन जायचं, पालखीमध्ये बसा. अमृत स्वामी महाराजांनी त्यांचं ऐकलं, पालखीमध्ये बसले आणि हे 5 घरं भिक्षा मागून आले झाडाखाली. तर अमृत स्वामी नाहीत. पाहिलं इकडं तिकडं लवाजमा चाललेला दिसल्याच्या नंतर म्हटले या पालखीमध्ये तर न जाणू बसलेला असेल, म्हणून पालखीपर्यंत आले आणि असं डोकावून पाहिल्याच्या नंतर अमृत स्वामींचं दर्शन झालं. अमृत स्वामींनी सांगितलं जय हरी महाराज, मी तुम्हाला सांगितलं होतं मला अरण्यामध्ये जरी ठेवलं तरी माझं भोगाचं प्रारब्ध आहे ते चुकणार नाही. विठ्ठल 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 अशा प्रकारचं भोगाचं प्रारब्ध असणारे आपले आदरणीय प्रातस्मरणीय श्रीगुरु बाबा होते. बाबांचं महाराज जिकडं जाईन तिकडं ऐश्वर्यच होतं. स्वतःही तयार असल्यामुळे सगळं वजनदार कार्यक्रम होता आणि वैभवशालीही अशा प्रकारचं सगळं स्थान महात्म्य असल्यामुळे आणि स्वतःही ते तशा पद्धतीने असल्यामुळे एक आगळं वेगळं एक मराठवाड्याचं ते दैवतच खऱ्या अर्थाने होतं. विठ्ठल विठ्ठल अशा बाबांच्या सेवेकरिता निवडलेला एक तुकोबरायांचा अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे. या अभंगातून आपण बोलून गेलो जगद्गुरु तुकोबराय आपल्याला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा आग्रह करतात. मला वाटतं या अभंगावरती शेवटपर्यंत आपलं चिंतन होईल म्हणून मला वाटत नाही, म्हणून या अभंगाचं मी सारांश रूपाने सगळं तुमच्या समोर ठेवतो आणि जेवढे आपल्याला सेवा करता येईल तशा पद्धतीने करूया. या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबरायने भगवान परमात्म्याची व्यापकतेचं वर्णन केलं. या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबरायने भगवान परमात्म्याच्या सर्वज्ञतेचं वर्णन केलं आणि या अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये तुकोबरायने भगवान परमात्म्याला नाही जाणलं तर काय परिणाम होतो याचं वर्णन केलं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याचा प्राप्तीचा आग्रह करतात ते अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये. विठ्ठल विठ्ठल
जगद्गुरु तुकोबराय किंवा संत महात्मेच भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा आग्रह करतात असं म्हणण्याचं कारण नाही. वेद उपनिषदापासून सगळ्यांनीच आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करा अशा प्रकारचा आग्रह केलेला आहे. उपनिषद बोलत असताना म्हणतं इह चेद वेदी दथ सत्यमस्ती न चेदी हा वेदीन महती विनष्टी. म्हटले या मृत्यू लोकाला तुम्ही मानव म्हणून जन्माला आला आहात तर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्या तरच काहीतरी खरंय. म्हटले इह चेद वेदी दथ सत्यमस्ती, तरच काहीतरी खरंय. त्या सद्रूप चिद्रूप आनंदरूप असणारा परमात्मा त्याला जाणा म्हटले. आणि नाही जाणलं तर न चेदी हा वेदीन महती विनष्टी, फार मोठी हानी आहे. याच अर्थाचं जगद्गुरु तुकोबरायचं प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात ते सार तत्व असणारं तुम्ही त्याला जाणा आणि जर नाहीच जाणलं तर म्हटले फार मोठी हानी आहे. विसरली लखा विसरली 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 तया थोर झाले हानी पचतेल खाणी 84च्या. तुकोबराय एका अभंगामध्ये या श्रुतीचाच अनुवाद करतात. तुकोबराय म्हणतात ते सार असणारं तत्व जाणा आणि जर नाही जाणलं तर म्हटले फार मोठा दगा आहे. जाणावे ते सार जाणावे ते सार जाणावे ते सार जाणावे ते सार नाही तरी दगा फार, नाही तरी दगा फार. नाही करे दया फार नाही करे दया फार नाही करे दया फार नाही करे दया फार जाणावे ते सार नाही तरी दया फार नाही तरी दया फार नाही तरी दया जाणावे ते सार, सार तुम्ही तत्व ते जाणा आणि नाही तरी दगा फार. जर जाणलंच नाही तर फार मोठा दगा आहे. श्रुती म्हणते इह चेद वेदित सत्यमस्ती. तुकोबराय म्हणतात जाणावे ते सार. श्रुती म्हणते उपनिषद बोलतय न चेदे हा वेदीन महती विनष्टी. तुकोबराय म्हणतात नाही तरी दगा फार. विठ्ठला विठ्ठला. तुकोबरायांना विचारलं महाराज ते सार असणारं तत्व जाणा म्हणतात तुम्ही, पण या जगामध्ये नेमकं सार तत्व कोणतं आहे? तर एका अभंगामध्ये तुकोबरायांनी याचं गोड उत्तर दिलं. दिसणारा हा जो सर्व संसार आहे, प्रपंच आहे, हा फलकट अशा प्रकारचा आहे आणि या लोकामध्ये सार असणारं तत्व एक भगवंत येथे सार भगवंत येथे सार संसार येथे सार भगवंत. या संसारामध्ये सार तत्व जर काय असेल तर भगवान परमात्मा आहे आणि दिसणारा हा जो सर्व संसार आहे, महाराज म्हणतात फलकट तो संसार फलकट आहे.
आदरणीय प्रातस्मरणीय चैतन्य महाराज म्हणत असतात, या फ मधला फक्त फ काढायचा आणि तिथं ह टाकायचा. फलकटच्या जागेवर फक्त फ काढून ह टाकायचा. हलकट तो संसार अशा प्रकारचं होतं. आणि खऱ्या अर्थाने सांगू का, संसार हलकटच आहे. विठ्ठल विठ्ठल हलकट तो संसार, येथे सार भगवंत. आणि हे सार तत्व असणार जे आहे त्याला जाणा म्हटले. आणि जर नाही जाणलं तर फार मोठा दगा आहे. काही माणसं म्हणू लागले, महाराज काय मरणापेक्षा काय मोठा दगा होणार आहे. येऊन येऊन काय येईल, एकदाच मरण येईल, पुन्हा काय होणार आहे, पुन्हा एवढा तोटा काय होणार आहे, पुन्हा एवढा नाश काय होणार आहे. पण आमचे भगवान आचार्य म्हणतात की एकदा जर मेला असता तर काहीच हानी नव्हती. पण पुनरपि जननम, पुन्हा पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. खऱ्या अर्थाने फार मोठा दगा आहे. नित्य व्हावे फजित. पुन्हा पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागतं आणि पुन्हा पुन्हा मरावं लागतंय. खऱ्या अर्थाने फार मोठी हानी आहे. आणि ही हानी केव्हा होत असेल तर ती भगवान परमात्म्याला विसरल्याच्या नंतर. सगळे संत महात्मे सांगतात, तेच जगद्गुरु तुकोबराय देखील आज सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. इतने गोते काहे खाता, 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 इतने गोते काहे खाता. जब तू अपना भूल न होता, 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 अपना भूल न होता, जब तू अपना भूल न होता, गोते काहे खाता, इतने गोते इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता, इतने गोते काहे खाता. भगवान परमात्म्याला विसरल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने ही जन्म मरण परंपरेचं दुःख आपल्या पाठीमागे लागतं. तुकोबराय म्हणतात, तू जर त्या भगवान परमात्म्याला विसरला नसतास, जब तू आपणा भूल न होता, तू जर आपल्या सुस्वरूपाला विसरला नसतास तर इतने गोते काहे खाता, हे पुन्हा पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचंय. अशा प्रकारची दुःखाची परंपरा, जन्म मरणाची परंपरा तुझ्या पाठीमागे लागली नसते. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याला विसरल्याच्या नंतर आपले करोडोच्या करोडो जन्म होतात, पण जन्म संपत नाहीत. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोरा, ओळसा थोर माया जाळी. किती जन्म झाला फेरा सांगता येत नाही. अनेक जन्मच्या जन्म जातात. हे का होतं? भगवान परमात्म्याला विसरल्याच्या नंतर. भगवान परमात्म्याला आपण विसरलो रे विसरलो की मग इतने गोते काहे खाता. अनेक आपल्याला जन्म प्राप्त होतात. तुकोबरायांचे शब्द आहेत, इतने गोते काहे खाता. हा मुळात हिंदुस्थानी अभंग आहे. म्हणून गोते शब्दाचा अर्थ होतो बुडी वगैरे.
आपण उत्तरेमध्ये जर गेलो तर ते महात्मे जर स्नान करून आले दुपारच्या वेळेला तर ते महात्मे आपला अनुभव सांगतात. आज ऐसा गोता लगाया गंगा मैया में की पूछो हिम्मत. आज ऐसा गोता लगाय म्हणजे आज अशी बुडी मारली गंगा मैयामध्ये विचारूच नका. आज बुडी घेणं आणि आणखीही खाली येऊन जर सांगायचं आपलं मराठवाडी भाषेमध्ये गोते शब्दाचं म्हणजे गाटांगळ्या. विठ्ठल विठ्ठल गोता हा शब्द एक वचनी. एकदा बुडी घेणं म्हणजे गोता आणि अनेक बुड्या घेणं म्हणजे त्याला गोते म्हणतात. अनेक वचनी. पुन्हा पुन्हा जन्मायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. इतने गोते का हे खाता. तुकोबारायांचे शब्द येतं. गोते शब्द म्हणजे बुडी घेणं. बुडी तिथं दिल्या जाते जिथं पाणी असतं तिथं. म्हणून या संसाराला उपमा देत असताना साधू संतांनी संसाराला सागराची तरी नाहीतर नदीची तेरे दिलेले. संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ. भव दुःखाचं मूळ आहे. संसार सागर म्हटलेलं इथं. काही ठिकाणी नदीची उपमा दिलेली. भगवान परमात्मा दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. या तरंती पदाचा आधार घेऊन विश्वमाऊलीनी या माया नदीचं सुंदर अशा प्रकारचं 7व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. विठ्ठल अशा प्रकारचे आपले या संसारामध्ये अनेक जन्म होतात, अनेक मृत्यू होतात. ते का होतात? भगवान परमात्म्याला विसरल्याच्या नंतर. इतने गोते काहे खाता जब तू आपणा भूलन होता. भगवान परमात्म्याला विसरल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा पुन्हा जन्मावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं. म्हटले भगवान परमात्म्याला तरी लोक का विसरतात? याचं गोड उत्तर विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी दिलेले. प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. म्हणून विसर पडला आपल्याला आत्मबोधाचा, भगवान परमात्म्याचा. केव्हा? देहाची वरी आदरू. देहावरती आपला आदर झाला, आसक्ती निर्माण झाली. आणि ज्यावेळेस देहावरती आसक्ती निर्माण झाली तेव्हा भगवान परमात्मा विसरल्या गेला आणि म्हणून खऱ्या अर्थाने सुस्वरूपाचा विसर पडला. विठ्ठल भगवान परमात्म्याचा विसर पडला की आपल्याला ही सगळी जन्म मरण परंपरा भोगावं लागते. अर्थात आपल्याला जन्माचं दुःख भोगावं लागतं. वर्तमान स्थितीमध्ये जीवन जगत असताना तेही दुःख भोगावं लागतं. पुन्हा मरणासन्न एकदा झाल्याच्या नंतर तेही दुःख भोगावं लागतं. आणि सरते शेवटी मरणोत्तर पुन्हा जे काही आपलं गमन आहे, ऊर्ध्वगमन ज्याला म्हणतात, तेही दुःख आपल्याला भोगावं लागतं. हे सगळे दुःख भोगण्याचं कारण फक्त एकच आहे, ते सुस्वरूपाचं अज्ञान. भगवान परमात्म्याला विसरल्याच्या नंतर आपल्याला जन्म आहे आणि जन्म म्हटल्याच्या नंतर जन्माचं दुःख साधारण सांगितलं नाही. काय सांगो गर्भीची सांगू गर्भिती आतले मज भोगी नारायणा सांगू गर्भिती आतला मज भोगी नारायणा मांसमय मूत्र जाना तो दक्षिणोक्षणा सांगो गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. सांगता येत नाही महाराज. तुकोबार आहे आणखी एका अभंगामध्ये बहुया उदराचे कष्ट. या उदराचे एक प्रकारचे कष्ट खूप विशेषण लावतात तुकोबार आहे. खूप भयंकर अशा प्रकारचे कष्ट आहेत. गर्भवासामध्ये एवढे कष्ट असताना देखील त्याचं वैशिष्ट्य हे आहे ते सांगता येत नाहीत. बाहेर आल्याच्या नंतर मोठं झाल्याच्या नंतर ही जीवनामध्ये दुःखच आहे, पण ते कमीत कमी लोकांना सांगता तरी येतात. पण गर्भवासातले दुःख कोणापुढे सांगता येत नाहीत महाराज. अनेक प्रकारची यातना, अनेक प्रकारचं दुःख ते गर्भवासामध्ये असतं. गर्भवासातून जेव्हा जन्म होतो त्या बालकाचा, जातकाचा, त्यावेळेसही काही सुख नाही. नवमास कष्टलिशे 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली. जन्माचं दुःख आहे, गर्भवासाचं दुःख आहे, जन्माचं दुःख आहे. जन्माला आल्याच्या नंतर पुन्हाही दुःखाचे महाराज. संबंध जीवनभर आपलं सगळं दुःखामध्ये जातं.
वर्तमान जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला आपल्या जीवनामध्ये एक सारिता तो पुढे उभे एक अशा प्रकारचं दुःख प्राप्त होत राहतं. या सगळ्या दुःखाला कारण जर काय असेल तर ते फक्त भगवान परमात्म्याच्या स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. भगवान परमात्म्याला आपण भुलले गेलो. इतने गोते काहे खाता जब तो आपणा भूल न होता स्वस्वरूपाचं अज्ञान. तसे व्यवहारामध्ये दुःख प्राप्त होण्याचे निमित्त कारण अनेक येतं, पण स्वस्वरूपाचं अज्ञान हे मुख्य कारण आहे. त्याला व्यवहारामध्ये साधारण गोष्टीमुळेही आपल्याला दुःख होतं. मुलगा मनासारखा वागत नाही, जीवनामध्ये दुःख आहे. संसारामध्ये पत्नी मनासारखी वागत नाही, संसारामध्ये दुःख आहे. अनेक निमित्त कारण संसारामध्ये दुःख प्राप्त होण्याचे अनेक निमित्त कारण आहेत. एक उदाहरण सांगितलं जातं. पूर्वीच्या काळामध्ये राज दरबारामध्ये सुंदर अशा प्रकारचे विद्वान मंडळी राजाजवळ राहायचे. आमचे प्रातस्मरणीय अण्णा म्हणायचे, जगन्नाथ अण्णा, ते राजाजवळ विद्वान प्रधान वगैरे मंडळी का राहायचे? कारण राजा निर्बुद्ध असायचं म्हणून. राजा निर्बुद्ध असला की सुंदर अशा प्रकारची जाणकार त्याला सल्ला देणारी मंडळी असतात. ती सल्लागार समिती एक असते. कोणतंही ट्रस्ट म्हटल्याच्या नंतर, फंड म्हटल्याच्या नंतर त्याच्यावरती त्यांना सल्ला देणार एक सल्लागार समिती नेमावं लागते बरं का. आणि जिथं सल्लागार समिती नेमल्या जात नाही तिथलचा कार्यभार व्यवस्थित चालत नसतो. सल्ला देणारी एक समिती असते. तर त्या राजदरबारामध्ये विद्वान अशा प्रकारची ब्राह्मण मंडळी राजेसाहेबाला सल्ला देण्याकरता होते. त्यांचं काम योग्य वेळेला योग्य अशा प्रकारचा सल्ला देणं राजाला. त्यातीलच एक ब्राह्मण अतिशय गरीब आणि त्या गरिबी परिस्थितीमध्ये पुन्हा त्यांच्या मुलीचं लग्न जवळ आलेलं आहे आणि मुलाची मूंज करायची. अशा वेळेला दोघंही पती पत्नी घरामध्ये गेल्याच्या नंतर रात्रभर विचार करत बसले. मुलीचं लग्न जवळ आलेलं आहे, मुलाची मूंज जवळ आलेली आहे आणि पाहिजे तेवढं द्रव्य आपल्या जवळ नाही. कसं लग्न होणार, कशी मूंज होणार? गरिबीची परिस्थिती, हालाकीची परिस्थिती. ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी ही परिस्थिती भोगली त्यांच्या जीवनामध्ये कळेल महाराज, हे गरिबीचे काय चटके असतात, गरिबीचं काय दुःख असेल हे श्रीमंताला कधी कळणार नाही. रात्रभर विचार करत बसले. करता 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 पहाट झाली आणि पहाटेच्या वेळेला ब्राह्मण पत्नीने सांगितलं ब्राह्मण बुवाला, अहो तुम्ही ज्या दरबारामध्ये नोकरी करतात त्या राजाला जर तुमची अडचण सांगितली तर ते एका मिनिटामध्ये तुमची अडचण दूर करतील. ब्राह्मण बुवाला पटलं आणि मग दुसऱ्या दिवशी राजदरबार भरला. ब्राह्मण बुवा राजदरबारामध्ये आल्याच्या नंतर राजदरबार सगळा खाली झाल्याच्या नंतर राजेसाहेबांना एकांतात घेऊन सांगितलं, राजेसाहेब मुलीचं लग्न आलेलं आहे, मुलाची मूंज जवळ आलेली आहे आणि पाहिजे तेवढं द्रव्य नाही आहे माझ्याजवळ, म्हणून मला तेवढं हवंसं द्रव्य अपेक्षित आहे तुमच्याकडून. राजेसाहेबांनी सांगितलं, काय ब्राह्मण बुवा, तुम्ही म्हणाल ते मी देण्याकरता तयार आहे, पण फुकट देणार नाही. फुकट वस्तूचं महत्त्व कळत नसतं महाराज. हां, बऱ्याचशा आपण काही विद्यार्थ्याला गणेश महाराज बरं का केव करायला जर गेलं फुकट जर ठेवलं ते आपल्यावरच हे होतं पुढे. आहे ना, सगळ्या मंडळीचा अनुभव आहे. म्हणून बरेचसे संस्था चालकांनी अगोदर फुकट करून पाहिल्या पण नंतर पैसे घ्यायला लागले. विठ्ठला राजेसाहेबांनी सांगितलं, ब्राह्मण बुवा तुम्ही जे म्हणाल ते मी तुम्हाला देण्याकरता तयार आहे, पण फुकट देणार नाही. ब्राह्मण बुवाने सांगितलं, राजेसाहेब तुम्ही जे म्हणाल ते मी करण्याकरता तयार आहे, पण मला हवं सद्रव्य पाहिजे. सांगा म्हटले, काय करू? ब्राह्मण बुवाला राजेसाहेब म्हणतायत की माझ्या बऱ्याच वर्षापासून एक मनामध्ये शंका आहे. म्हटले काय शंका सांगा? म्हटले माझ्या सर्व अंगावरती केस आहेत पण माझ्या तळ हातावरती केस का नाहीत? ती काय आपली बुद्धी नव्हती महाराज डोकं खाजायला, ब्राह्मण बुद्धी होती. ब्राह्मण बुवाने सांगितलं, काय राजेसाहेब फारच सोपं उत्तर यायचं. म्हटले काय उत्तर सोपं आहे? म्हटले अहो तुम्ही म्हणजे साक्षात्कारणाचे अवतार. कोणीही याचिका आला की दे दान, कोणीही याचिका आला की दे दान, कोणीही याचिका आला की दे दान. दान देऊन देऊन तुमच्या तळ हातावरचे केस गेले. कोणाला स्तुती आवडत नाही महाराज सांगा ना? स्तुती पराविया मुखे रुचिकर. उलट मी म्हणेल स्तुती न केल्यामुळे वारकरी संप्रदायातले कार्यक्रम पडू लागलेले आहेत. विठ्ठला ब्राह्मण बुवाने एवढी स्तुती केल्याच्या नंतर राजेसाहेबांना आनंद वाटला. म्हटले वा वा काय गोड उत्तर दिलं. म्हटले छान. पण म्हटले का हो ब्राह्मण बुवा, माझी दानशूर वृत्ती असल्यामुळे कोणीही याचिका आला की दे दान, कोणीही याचिका आला की दे दान. दान देऊन देऊन माझ्या तळ हातावरचे केस गेले, पण माझ्या समोर जे तुम्ही उभा आहात तुमच्याही तळ हातावरचे केस नाहीत, त्याचं काय कारण आहे?
ब्राह्मण बुवाने सांगितलं खूप सोपं कारण आहे म्हटले याचं. महाराज म्हटले काय सांगा. म्हटले जशी तुमची दान वृत्ती आहे, कोणीही याचक आला की दे दान, कोणीही याचक आला की दे दान, तशी आमची याचक वृत्ती आहे. कोणीही दान दिलं की घे दान, कोणीही दान दिलं की घे दान. आमचे दान घेऊन घेऊन तळ हातावरचे केस गेले. म्हटलं राजेसाहेबाला. राजेसाहेब म्हटले बरं ठीक आहे म्हटले, माझ्या तळ हातावरचे केस दान देऊन देऊन गेले, तुमच्या तळ हातावरचे केस दान घेऊन घेऊन गेले, पण माझ्या दरबारामध्ये जेवढं सैन्य उपस्थित आहे त्या सर्वांच्याच तळ हातावरती केस नाहीत, याचं काय कारण आहे. ब्राह्मण बुवाने सांगितलं राजेसाहेब याचं तर फारच सोपं कारण आहे म्हटले, कारण तुमची दान वृत्ती देण्याची वृत्ती म्हणून तुमच्या तळ हातावरचे केस गेले, माझी याचक वृत्ती म्हणून माझ्या तळ हातावरचे केस गेले. तुमचं देणं आणि माझं घेणं ह्या लोकांना खपलं नाही, यांच्या काहीच हातामध्ये लागलं नाही आणि हात चोळीत बसले म्हणून यांच्या तळ हातावरचे केस गेले. विठ्ठल विठ्ठल हो तळ हातावरती केस का गेले याचे जसे निमित्त कारण अनेक आहेत, तशी संसारामध्ये दुःख प्राप्त होण्याचे अनेक कारण आहेत महाराज. पण उपादान कारण मात्र एकच आहे, ते म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान. म्हणून तुकोबराय म्हणतात जब तू आपणा भूल न होता, तू तर तुझ्या स्वरूपाला जर विसरला नसतास तर इतने गोते काहे खाता. विठ्ठल विठ्ठल आपण स्वस्वरूपाला विसरल्यामुळे आपले जन्म आहेत, आपले मरण आहेत. आपण तारुण्यापर्यंत प्राप्त परिस्थितीपर्यंत आलो होतो. दैनंदिन जीवनामध्ये आपल्या जसे दुःख येतं तसं मरणासन्न एकदा मनुष्य झाल्याच्या नंतर त्याचे हे अत्यंत दुःख शास्त्र वर्णन करते महाराज. विश्वमाऊली ज्ञानोबरायने त्याचं वर्णन 8व्या अध्यायामध्ये करत असताना सांगितलेले. स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होये वेडे कोंडे प्राण, सर्वेंद्रिया लाकूड पडे, सर्वेंद्रिया लाकूड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होये वेडे कोंडे प्राण. मरणासन्न व्यक्तीला काही आठवत नाही. घरातले लोक पाहुणे मंडळीला बोलवतात, मुलाला बोलवतात, मुलीला बोलवतात, आल्याच्या नंतर सांगतात अहो मोठी मुलगी आली, ते एक नाही दोन नाही, पाहिलेलं दिसतं पण दिसत नाहीये, कानं असतात पण ऐकायला येत नाही, अशा प्रकारची परिस्थिती होते. विश्वमाऊली त्या अवस्थेचं वर्णन करत असताना, दुःखाचं वर्णन करत असताना, त्या प्रयाण काळाचं ज्ञानोबराय म्हणतात आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, की न मरतयाची आहे चित्ता युगांतून हे. ज्ञानोबराय आक्षेपार्थाने विचारतात त्या व्यक्तीकडे पाहणाऱ्याला सुद्धा युगांत अशा प्रकारचा झाल्यासारखा होतो, पाहणाऱ्याला तर त्या व्यक्तीला किती वेदना होत असतील. ज्ञानोबराय म्हणतात कल्पना करा. असं म्हणतात, शास्त्र असं सांगतं की मरणासन्न व्यक्तीला हजारो इंगळ्या चावल्याचं दुःख होतं. एक इंगळी चावली ज्याला त्याला अनुभव असेल. मला वाटतं इथं बसणाऱ्याला कोणाला चावली का नाही काय माहिती, पण आपल्या मराठवाड्यामध्ये इंगळ्या अजून तर निघतात. भविष्यामध्ये काय माहिती, कारण महाराज ढेकणं कमी झाले ना. ढेकणं कधी कमी झाले महाराज, ढेकणं कधी कमी झाले. जोपर्यंत मातीचे आणि लाकडाचे घर होते तोपर्यंत ढेकणं होते. आता सिमेंटाचे घर आले, ढेकणं कमी झाले, पाली वाढलेल्या आहेत. विठ्ठल काय सांगत होतो मी. हजारो इंगळ्या चावल्याचं दुःख होतं. एक इंगळी चावली तर महाराज साधा इंचू चावू द्या, काही काही तर मच्छराने आजारी पडायले लोक महाराज. मच्छर चावल्याच्या नंतर तर विंचू आणि इंगळी चावल्याच्या नंतर ती भयंकर अशा प्रकारची वेदना असते. असं म्हणतात जुने लोक, असं सांगतात इंगळी चावल्याच्या नंतर त्या माणसाला तहान लागती, नरड कोरडं पडतं बरं का. पण अशा वेळेला त्याला पाणी द्यायचं नसतंय, आणि पाणी जर दिलं तर तो जाण्याची शक्यता असते. विठ्ठल विठ्ठल एका इंगळीची अशी परिस्थिती आहे, आणि मरणासन्न व्यक्तीला हजारो इंगळ्या चावल्याचं दुःख होतं. हजारो इंगळ्या चावल्याचं म्हणजे गर्भावस्थेचं दुःख आहे, जन्माचं दुःख आहे, वर्तमान जीवनाचं दुःख आहे, आणि मरणासन्न अवस्थेचं हे दुःख आहे. यदा कदाचित तो मेल्याच्या नंतरही पुढे तरी सुख आहे का त्याला? पुढेही सुख नाही. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. सबंध जीवन आपलं सगळं दुःखामध्ये जातं. म्हणून पुन्हा पुन्हा जन्मायचं, पुन्हा पुन्हा मरायचं, इतने गोती काहे खाता. हे कशामुळे जर होत असेल तर जब तो आपणा भूल न होता. विठ्ठल तुकोबारांना विचारलं महाराज
ठीक आहे म्हटले, आम्ही स्वस्वरूपाला विसरलोत म्हणून आमच्या पाठीमागे दुःखाची परंपरा लागली, जन्म मरण परंपरा लागली. पण म्हटली याच्यातून सुटण्याचा उपाय काय आहे, काय केलं पाहिजे जीवनामध्ये की त्याच्यातून आमची सुटका होईल. तर जीवनामध्ये या जन्म मरण परंपरेतून सुटण्यासाठी काय केलं पाहिजे याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय आज सेवे करता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर आवे राम, ऐसा कर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर आवे राम, ऐसा और धंधा सब छोड़ ही काम हो, और ही धंधा सब छोड़ काम, इतने का है गोते खाता, इतने का है गोते खाए, इतने को तुकोबराय या जन्म मरण परंपरेतून सुटण्यासाठी आपल्याला उपाय सांगतात. तुकोबराय म्हणतात ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोर ही काम. तुकोबरायांची भाषा आहे बरं काही, लक्ष द्या. तुकोबराय म्हणतात ऐसा कर घर आवे राम. याचे अर्थ करत असताना आपल्याला 2-3 पद्धतीने अर्थ करता येतात. ऐसा कर याच्या नंतर अर्धविराम द्या, मग नंतर घर आवे राम याचं नंतर चिंतन करायचं, एक प्रकार. आणि दुसरा प्रकार आहे ऐसा कर घर, इथं अर्धविराम द्या. गणेश महाराज बरं का, कुठं द्यायचं, जिथं द्यायचं तिथं दिमानान सोपे. विठ्ठल विठ्ठल. ऐसा कर इथं अर्धविराम द्यायचा. ऐसा कर याचा अर्थ काय होतो रे ए बाळा? ऐसा कर म्हणजे सगळे हिंदी चित्रपट पाहतात महाराज पोरं, आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. पहिल्या आमच्या काळामध्ये आणि तुमच्या काळामध्ये तर मला वाटतं तुम्हाला अजूनही हिंदी येत नसेल, अजूनही येत नाही. आम्हाला सुद्धा लहानपणी हिंदी येत नव्हती, ही येत नव्हती नाही, समजतही नव्हती. आता ही पोरं हिंदी बोलतायत. ऐसा कर म्हणजे काय, हा असं कर. किती गोड उत्तर दिलं, असं कर. ऐसा कर याचा शब्दशः अर्थ होतो ऐसा कर म्हणजे असं कर. असं कर म्हणजे नेमकं कसं कर, तर जे संतांनी केलं ते कर आणि जे संतांनी सांगितलं ते कर. विठ्ठला विठ्ठला. पहिला अर्थ होतो ऐसा कर म्हणजे जे संतांनी केलं ते कर. आपली परंपरा आहे संतांचा मागोवा घेणं, स्वतंत्र बुद्धीने काहीही करायचं नाही, संतांचा मागोवा घ्यायचा. विश्वमाऊली ज्ञानोबारायापासून ते निळोबारायापर्यंत सगळे संतांचा अनुभव हाच आहे. विश्वमाऊलींना विचारा, विश्वमाऊली ज्ञानोबाराय तुम्ही कोणाचा मागोवा घेतला? ज्ञानोबाराय म्हणतात वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, दुसऱ्या मार्गाने मी गेलो नाही, त्याच मार्गाने आम्ही जाणार. तुकोबराय म्हणतात पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे साधू संत गेले आम्ही त्याच मार्गाने जाणार. आमचे निळोबराय देखील म्हणतात तेनेचे पंथे दयानिधी संतते. हा अभंग, हा जो अभंग आहे मार्ग दावणी गेले, याच्यावरती आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन श्री गुरु बाजीराव बाबांनी खूप कीर्तने केले महाराज. विठ्ठला विठ्ठला.
पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. त्याच मार्गाने आम्ही जाणार आणि त्याच मार्गाने गेलं तरच खऱ्या अर्थाने मुक्कामापर्यंत पोहोचेल, नाहीतर मनोमार्गे गेला जाणारच नाही मुक्कामापर्यंत. तो अलीकडेच त्याचा कुठंतरी मुक्काम पडेल, किंबहुना तो त्या मार्गापासून भ्रष्टही होऊ शकतो. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला म्हणून आपण संतांचा मागोवा घेत गेलं पाहिजे. म्हणून संतांनी जी साधना केली ती आपण करायची. म्हणजे ऐसा कर. काय केली संतांनी साधना? अनेक प्रकारच्या साधना केल्या. तुकोबाराय आधी सर्व संत महात्म्यांनी खऱ्या अर्थाने भक्ती केली, नामस्मरण केलं. तुकोबाराय म्हणतात भक्ती आम्ही केली सांडूने उद्वेग. तुकोबाराय सारखे महात्मे संत महात्मे जर भक्ती करत असतील तर आपण देखील भक्तीच करायची. तुकोबाराय सारखे महात्मे जर नामचिंतन करत असतील तर आपणही नामचिंतन करायचं. तुकोबाराय म्हणतात आम्ही नामाचे धारक. तुकोबाराय स्वतःला शास्त्री, पंडित, कीर्तन केसरी, कीर्तनाचा बादशाह वगैरे काही काही महाराज काही काही तर लय पांचट पदव्या येतात. विठ्ठला हे सगळे मंडळी चांगले आहेत, बिचारी पदव्या लावून घेत नाहीत. काय माहिती कुठं कुठं लावित असतील. लावल्या तरी हे सांगत नाहीत बरं का, दुसरेच लावते तर. पण लावणाऱ्याला बी सांगायचं जरा आमची लायकी पाहून लावत जा म्हणा, नाही तर लय पांचट नका लावायचं. तुकोबाराय म्हणतात आम्ही नामाचे धारक येत, आम्ही शास्त्री पंडित वगैरे काय नाहीत, आम्ही नेने अनेक काही धंदा नेने अनेक काही धंदा नेने अनेक काही धंदा नेने अनेक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा नेने अनेक काही धंदा नेने अनेक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा नेने अनेक काही धंदा नेने अनेक काही धंदा नेने अनेक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात आम्ही दुसरे साधन करणार नाहीत, नामचिंतन. किती साधन नामचिंतन केलं तुकोबारायने. तुकोबाराय म्हणतात माझी मज झाली अनावर वाचा. ती माझीच वाच आहे पण माझ्या अधीन राहिली नाही. जसं एखाद्याची पत्नी असावी त्याच्या ती अधीन नसते. हे व्यवहारातलं दुसरं. हे साधारण लोकांचं नाही महाराज. महाराज लोकांच्याही कुठं अधीन नाहीत आता. विठ्ठल विठ्ठल. तशी माझीच वाचा आहे पण माझ्या ती अधीन राहिली नाही. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला शे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला लागलो मी. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात श्रेष्ठ साधना ही नामचिंतनाची आहे. मला वाटतंय वारकरी संप्रदायामध्ये अनेक काही असे महात्मे होऊन गेले, त्यांचं काहीतरी वेगळं आगळं वैशिष्ट्य या वारकरी संप्रदायामध्ये आहे. किंबहुना तशी कृती त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये साधनेतून प्रगट करून दाखवली. त्याच्यातलं नामचिंतनाचं विशेष महत्त्व म्हणजे प्रातस्मरणीय ब्रह्मलीन शिरगुरु बाजीराव बाबा जवळीकर. 1,00,000 दिवसाचा नामजप केल्याशिवाय झोपायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. नामचिंतन केलं. संत महात्मे जर नामचिंतन करत असतील तर आपण काय करायचं? नामचिंतन. संत महात्मे जर भक्ती करत असतील तर आपण भक्ती करायची. म्हणून संतांनी जे केलं ते कर म्हणून तुकोबाराय म्हणतात ऐसा कर. एक अर्थ. आणि दुसरा अर्थ त्याचा आपण पाहिला होता. ऐसा कर म्हणजे जे संतांनी आपल्याला सांगितलं ते कर, मनाने करायचं नाही. जे संतांनी आपल्याला सांगितलंय. संत महात्मे दुसरं आपल्याला काहीच सांगणार नाही. संत महात्मे जर भक्ती करत असतील तर आपल्यालाही भक्तीचा उपदेश करतील. संत महात्म्य नामचिंतन जर करत असतील तर तेही आपल्याला नामचिंतनाचाच उपदेश करत असतील. व्यवहारातला एक मार्गदर्शक किंवा उपदेशक स्वतः आचरण करेल किंवा न करेल पण उपदेश करण्याचं मात्र तो काम करतो. उदाहरणार्थ माझ्यासारखा एखादा शिक्षक आहे, विद्यार्थ्याला शिकवणारा संस्थेमध्ये. मी आचरण किती करतो मला त्याचं काही घेणं देणं नाही, पण यांना सांगितल्याशिवाय मी राहत नाही. ही कमतरता आहे. तुकोबाराय तसं करत नाही. तुकोबारायने
त्यांनी जीवनामध्ये जे आचरणात आणलं तेच जगद्गुरु तुकोबराय त्याचं मार्गदर्शन करतात बरं का. तुकोबराय जर भक्ती करत असतील तर आपल्यालाही तुकोबरायांनी भक्तीचाच उपदेश केला. करा हरिभक्ती परलोकी कामा, हरिभक्ती करा. संत महात्म्याने जर नामचिंतन केलं असेल तर ते आपल्यालाही हेच म्हणणार, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, ते आपल्याला तेच सांगणार. हकारोनी सांगे तुका नाम घेत राहू नका, नाम घेत राहू नका, नाम घेत राहू नका. हकारोनी सांगे तुका नाम घेत राहू नका, नाम घेत राहू नका, नाम घेत राहू नका. हकारोने सांगे तुका नाम घेता राहू नका. तुकोबराय अट्टहासाने मोठ्या सांगतायत की बाबा हो नामचिंतन करा, म्हणून आपण नामचिंतन केलं पाहिजे. संत महात्मे आपल्याला सांगतायत ना भक्ती करा, भक्ती केली पाहिजे. तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय तुम्ही जी भक्तीची साधना करतात, गळ्यामध्ये विना काय घालतायत, कीर्तनामध्ये नाचतात काय, हातामध्ये चिपळ्या काय घेतात, कोणी सांगितलं? तुकोबराय सांगतात, खरं सांगू हे सोपं वर्म आम्हाला संतांनी सांगितलेलं आहे. सोपे वर्म आम्हा सांगितले संते, सोपे वर्म आम्हा सांगितले संते, सोपे वर्म सांगितले संते, सोपे वर्म सांगितले संते. दिंडी हाती घेऊनी नाचा, काळ दिंडी हाती घेऊनी नाचा, समाधीचे सोहळा सारे वळोनी, समाधीचे सोपे वर्म आम्हा सांगितले संते, टाळ दिंडे हाती घेऊनी नाचा. संतांनी आम्हाला सांगितलंय म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही नाचतो, खऱ्या अर्थाने आम्ही भक्ती करतो. संत महात्म्यांचं तुकोबरा ऐकतात. किती ऐकतात? देवापेक्षा हे ऐकतात. वचन न मोडी बोलिले ते, जे जे संत महात्मे बोलले ते ते तुकोबराय म्हणतात आम्ही वचन मोडणार नाहीत. आणि यदा कदाचित जर आम्ही वचन मोडलं तर ते आम्हाला हसतील ना, मज ते हसतील संत जे हे देखील ते मूर्तिमंत. ते काय म्हणतील, अरे आम्ही एवढा यांना मार्गदर्शन केलं, एवढा उपदेश केला आणि हे नियम पाळत नाहीत, धिक्कार असो यांच्या जीवनाला, ते मला हसतील ना, म्हणून मी त्यांचं वचन मोडणार नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात जे संतांनी केलं, तशा जे संतांनी आपल्याला सांगितले तशाच पद्धतीने आपण केलं पाहिजे. म्हणून ऐसा कर विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा हा एक अर्थ पाहिला आपण, आणि दुसरा अर्थ आहे ऐसा कर घर. बर का ए पर हो नाही ए लक्ष घ्या. ऐसा कर याचा अर्थ आपण पाहिला. दुसरा अर्थ पाहिला होता आपण ऐसा कर घर, असं घर कर. त्याचा अर्थ असं होतो, असं घर कर की जेणेकरून भगवान परमात्मा येईल, असं कर जेणेकरून भगवान परमात्मा येईल. ऐसा कर घर. घर शब्दाचे अनेक अर्थ होतात महाराज, अनेक अर्थ होतात. स्वस्वरूपालाही घर म्हटले गेलेले, व्यवहारातलंही घर आहेच आपलं, ज्याच्यामध्ये आपण रात्रंदिवस राहतो ते एक घर आहे. ज्याच्यामध्ये आपलं जन्माल्यापासून ते शेवटपर्यंत सगळं आयुष्य, संबंध आयुष्य जातं, ते एक व्यवहारातलं साधारण घर आहे. स्वस्वरूपाचं एक घर आहे. आगापै पंडू कुमारा येता स्वरूपाचे या घर आहे, स्वरूपाचं घर आहे. ज्ञानदेवा घर चिदानंदी, स्वस्वरूपाचं घर आहे. आणि तिसरं एक घर आहे ज्याला अंतःकरण रूपी घर म्हणतात. अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात ऐसा कर घर. इथं व्यवहारातलंही घर सांगायचं नाही आणि स्वस्वरूपाचंही घर सांगायचं नाही, इथं अंतःकरण रूपी घर सांगायचंय. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय म्हणतात असं ते घर कर, ऐसा कर घर की जेणेकरून भगवान परमात्मा येतील, घर आवे राम. तुकोबरायांनाच आपण विचारू महाराज कसं केलं पाहिजे ते घर. तुकोबराय म्हणतात ते चित्तरूपी घर, चित्तरूपी अंतःकरण आहे, तर त्याला निर्मळ करायचं, निर्मळ. आणि निर्मळ केला की गोपाळ परमात्मा तिथं येऊन राहतोच राहतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. ऐसा कर घर, असं घर करायचं म्हणजे शुद्ध अशा प्रकारचं अंतःकरण करायचं. विठ्ठल
भरल्याच्या नंतरच खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा येतो. मग घर आवे राम, भगवान परमात्मा येतो. अशुद्ध अंतकरणामध्ये भगवान परमात्मा राहायला तयार नाही. भगवान परमात्म्याला जर राहायचं जर असेल तर जयाचे चोखटे मानसी मे होणे असे क्षेत्र संन्याशी. काय म्हटलं तुम्ही दुसरे प्रमाण? निर्मळ चित्ते झाले नवनेते, पाषाणा पाजर फुटतील. निर्मळ चित्त झालं पाहिजे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, निर्मळ चित्त झालं पाहिजे. अशा निर्मळ चित्तामध्येच भगवान परमात्मा येतो. हृदयाचं मंदिर करावं लागतं तेव्हा भगवान परमात्मा येतो. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. आतापर्यंत ज्यांनी अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं त्यांनी एक काम केलं. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध हे केले घर रीते. ते निर्मळ चित्त केलं आम्ही. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे सगळं आम्ही बाजूला केलं. नंतर भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने आले. आमच्या जनाबाई महाराज म्हणतात, हरी या हो आता मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी. मी का म्हणत नाही, यांची सूर जातील म्हणून. विठ्ठल विठ्ठल जनाबाई महाराज म्हणतात, या देवा आता या घरामध्ये कोणीच नाही. भगवान परमात्मा या घरामधून जेव्हा सगळे जातील तेव्हा भगवान परमात्मा येतो. संतांच्या घरामध्ये अंतःकरणामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे काहीही राहिलेलं नसतं. म्हणून भगवान परमात्मा तिथं सुखाने राहतो. तुमच्या आमच्याही अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा येऊन डोकावून पाहतो. पण पाहिल्याच्या नंतर साठवणी चेरुधले जागे. सगळी त्याला अशी गच भरलेली दिसते, इथं हाऊसफुल झालेलं दिसते. त्याला जागाच दिसत नाही मध्ये प्रवेश घेण्याकरता. पहा पण असं होतं, एखादी जर खोली फुल भरलेली जर असेल, आपण बाहेरून जर आपण आलोत आणि त्याच्यामध्ये जर प्रवेश करायचा आपल्याला, तर असं डोकावून पाहतो अगोदर. पाहिल्याच्या नंतर पाहिले ती रूम भरलेली दिसते. माणसं म्हणतात काय नाही त्याच्यामध्ये, त्यांना जागा नाही तर आपल्याला कुठे, चला आपलं मागे. तसं भगवान परमात्मा आपल्याही अंतःकरणामध्ये थांबण्याकरता येतो, पण त्याला जागा दिसत नाही. भगवान परमात्मा म्हणतात इथं आपल्याला जागा नाही, चला आपलं. भगवान परमात्म्याला राहण्याकरता शुद्ध अंतःकरण लागतं. कारण महाराज तो पवित्र आहे. तुमच्या आमच्यासारख्याचं शरीर अत्यंत अपवित्र असून देखील काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विनलेले ह्या शरीराचं वर्णन ज्ञानोबराय करतात. अशी शरीरधारी आपणही जागेवर, एखाद्या जागेवर जर बसायचं जर असेल खाली, तर ती जागा स्वच्छ पाहून बसतो बरं का. आणि त्यातले त्यात जर निर्मळ कपडे घातलेले असले, स्वच्छ कपडे, नवीन कपडे, नवीन कपडे जर घातलेले असले तर मग ते तिथं बसतही नाही. ते जागा फुकूनही नाही, कशीच नाही. घाण कपडे जरी असले या घाण शरीरामध्ये तरी ते बसण्याकरता जागा फुकून माणूस बसतो. तर भगवान परमात्मा हा पवित्राणाम पवित्रम यो, त्याला बसण्याकरता किती पवित्र जागा पाहिजे. विठ्ठल भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये येण्याकरिता फार शुद्ध अंतःकरण पाहिजे. अशुद्ध अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा राहत नाही. रामदास स्वामींच्या जीवनातला एक प्रसंग आहे, खूप गोड प्रसंग आहे. असं म्हणतात, रामदास स्वामी चातुर्मासामध्ये एका गावामध्ये अनुष्ठानाकरता साधनेकरता थांबल्याच्या नंतर दैनंदिन अशा प्रकारची वेळेच्या वेळेवर जी साधना आणि साधना करत असताना 5 घरं भिक्षा मागायची आणि आपला उदरनिर्वाह करायचा. करता करता बरेचसे दिवस झाले. मधुकरीला गेल्याच्या नंतर जे 5 घरं होते त्या 5 घरापैकी त्या एका घरातली लक्ष्मी, त्या मातोश्री दर दिवशी स्वामीजींना विचारायच्या, स्वामीजी मला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा. स्वामीजीने टाळलं. 1 दिवस टाळलं, 2 दिवस, 1 महिना, 2 महिना, 3 महिने. पण करता करता चातुर्मास संपत आला तरी देखील स्वामीजींनी ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला नाही. त्याने सांगितलं, स्वामीजी 4 महिने झालं मी तुम्हाला पोषिते, माझ्या अन्नावर तर तुम्ही राहतात, तुम्ही जीवन जगतात. एवढ्या दिवसापासून मी तुम्हाला सांगते मला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा, तरी देखील तुम्ही करत नाहीत. स्वामीजींच्या लक्षात आलं, हिला काहीतरी कृती करून दाखवावी लागते. सहजासहजी कळत नाही. नियम असा आहे, सहज बोलणे हे तो उपदेश पहिली पायरी आहे. पण हे जर ज्याला कळत नाही त्याला करोनी सायस शिकविती करावं लागतं. विठ्ठल रामदास स्वामींच्या लक्षात आलं की ह्या लक्ष्मीला असं साधारण कळत नाही, हिला कृती करावं लागते काहीतरी. एके दिवशी मधुकरीला जात असताना स्वामीजीने त्या झोळीमध्ये शेण टाकलं आणि शेण टाकल्याच्या नंतर त्या लक्ष्मीच्या घरी गेले. दारावरती उभा राहिले. भिक्षांदे हे मधुकरी वगैरे काय म्हणायचं तरी म्हटले. सुंदर अशा प्रकारची, पवित्र अशा प्रकारची मधुकरी त्या मातोश्री घेऊन आल्याच्या नंतर स्वामीजीने पुढे झोळी केली. झोळी केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकणार ती मधुकरी
ते अन्न पवित्र अशा प्रकारचं त्याच्यामध्ये शेण दिसलं. शेण दिसल्याच्या नंतर तिने सांगितलं, काय स्वामीजी एवढी पवित्र मधुकरी या घाण झोळीमध्ये कशी ठेवू? स्वामीजीने सांगितलं, तेच सांगतो मी तुला एवढ्या दिवसापासून. तुझे जर ही मधुकरी जर पवित्र असेल तर हे ज्ञान पवित्र आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. अशा प्रकारचं जगाच्या पाठीवरती हे तत्वज्ञानासारखं पवित्र काय नाही ते तुझ्या अशुद्ध अंतकरणामध्ये कसं थांबेल? विठ्ठल भगवान परमात्मा जर यायचं जर असेल तर अंतकरण शुद्ध करावं लागतं. म्हणून तुकोबराय म्हणतात, ऐसा कर घर मग आवे राम. भगवान परमात्मा येतो आणि ते साधना करत असताना और धंदा सब छोर हे काम, सगळं बाजूला काम करून द्यायचे आणि भगवान परमात्म्याची साधना करायची. असं कोणी गर्व करू नये, आम्ही संसारही करतो बरं का महाराज आणि परमार्थही करतो. चुकीचं आहे. महाराज म्हणतात संसार परमार्थ संपादिन दोन्ही. शेवटी हाताला एकही लागणार नाही. एक तर संसार तरी धाडाचा होईल, नाहीतर परमार्थ तरी धाडाचा होईल. विठ्ठल विठ्ठल. हे शब्द ऐकून देताना उद्यापासून काकडी सोडून भजन बी सोडून द्यायचं, तसं नाही. अधिकार तैसा करू उपदेश. संत महात्म्यांची प्रणाली असते. कीर्तनकाराचा बोलण्याचा ओघ वेगळा असतो कधी कधी, ते लक्षात घ्यायचं नसतं. आपलं भजन पूजन सगळं चालू राहू द्या. विठ्ठल और धंदा सब छोरो हे काम, सगळे काम बाजूला टाकायचे आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. एका सुभाषितकाराने काही टप्पे सांगितलेले आहेत. ते म्हणतात 100 काम सोडा पण अगोदर भोजन करा, 1000 काम सोडा अगोदर स्नान करा, 1,00,000 काम सोडा दान धर्म करा आणि कोट्यावधी काम सोडा पण अगोदर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. 100 विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत, लक्षम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम स्मरेत किंवा भजेत. विठ्ठल विठ्ठल. तेच जगद्गुरु तुकोबराय सांगतात, और धंदा सब छोर ही काम. आणि अशा पद्धतीने सगळे काम सोडून भगवान परमात्म्याची साधना करायची. आणि ही साधना करत असताना जगद्गुरु तुकोबराय आपल्याला एक महत्वाचा संदेश देतात, महत्वाचा इशारा करतात की साधका, तू ज्यावेळेस भगवान परमात्मा प्राप्त व्हावा, अंतःकरणामध्ये यावा याच्याकरता साधना करशील, पण ते साधना करत असताना समाजाला आदर्श पुढे ठेवून करू नको. समाज पाहतो म्हणून मी साधना करतो, माझ्याकडे समाज पाहतो मी साधना केली पाहिजे. समाजाला आदर्श ठेवू नको. संत महात्म्याला तरी ठेव, नाही तर भगवान परमात्म्याला ठेव. कारण अंतरीचा भाव काय जाणे लोका, काय कळे लोका. आपल्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं लोकांना काय कळतंय. आपण नित्यनेमाला बसलेलो दिसतो, पण ते नित्यनेम करत असताना मनामध्ये आमचे आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी घोले बाबा म्हणायचे, बाबा मनामध्ये काहूर काय चाललेलं आहे काय काहूर चाललेलं आहे मनामध्ये, काय कळणार आहे लोकायला. अंतरीचा भाव काय जाणे लोकांना काय कळत आहे. तुकोबराय आपल्याला सावधान करतात की ही साधना करत असताना मनामध्ये तुझ्या काहीतरी आहे आणि वाचेमध्ये तू काहीतरी करतोस, वेगळं काहीतरी करतोस. असं क्रिया वेगळी आणि विचार वेगळा, अशा प्रकारचं काही करू नको. भगवान परमात्मा हा जाणणारा आहे, अंतर्यामी आहे. याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय आज सेवे करता निवडलेल्या अभंगाच्या अंतर्जामी जानत साचा, 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 एक उपरा पाता, एक परवाचा, इतने गुण गाता, इतने गुण काय गाता, अंतर एक उपरा अंतर्जामी जानत साचा, मन में एक ऊपर बाचा. मनामध्ये एक आणि वाचेमध्ये क्रियेमध्ये एक, विचार वेगळा आणि क्रिया वेगळी, असं होऊ नको. महात्मा त्यालाच म्हणतात ज्याची क्रिया आणि विचार एक असतं, त्याला महात्मा म्हणतात.
आणि हे दोन्ही ज्याचे भिन्न असते तो दुरात्मा असतो. विठ्ठल विठ्ठल. आपल्या मनामध्ये एक गोष्ट आहे आणि वाचेमध्ये दुसरी गोष्ट आहे. असं करू नको. अंतर्जामी जानत साचा. भगवान परमात्मा हा अंतर्यामी आहे, त्याला सगळं कळतं. बऱ्याचदा असं होतं, लोक पाहत असताना आपला नित्यनेम वाढतो. महाराज पूजाला बसलं की काय नाही, दररोजचा फार छोटा नित्यनेम असतो, पण लोकांनी पाहिल्याच्या नंतर महाराज ते नित्यनेम करायला उठतच नाही. हे महाराजांचं झालं. हे विद्यार्थी फार हुशार असतात बरं का. गुरुजी आले की पुस्तक असं धरतात आणि त्या पुस्तकाच्या खालून मोबाईल असतो. गुरुजी गेले की पुस्तक खाली मोबाईल वरती होतं. गुरुजी आले की मोबाईल खाली पुस्तक वरती होत आहे. या विद्यार्थ्याकडे नसेल मोबाईल आणि असूही नाही. विठ्ठल विठ्ठल. हे आपण करतो क्रिया वेगळी. यदा कदाचित गुरुजीलाही कळणार नाही, समाजालाही कळणार नाही, पण त्याला तर कळेल ना. म्हणून साधना करत असताना साधारण समाजाला आदर्श आपल्या समोर ठेवायचं नाही. समाज माझ्याकडे बघतो म्हणून मी साधन करायचं, काही उपयोग नाही. समाज साधन करा किंवा नका करू, समाज ते समाज आहे. समाजाला काही घेणं देणं नाही त्या साधनेचं. पण साधना करत असताना तुकोबराय म्हणतात, संतांना नाही तर भगवान परमात्म्याला साक्षी ठेव. भगवान परमात्म्याला साधना कळते, त्याला सांगण्याची गरज नाही. तो अंतर्यामी आहे. अंतर्जामी जानत साचा. भगवान परमात्मा अंतर्यामी आहे. म्हणून साधनाच करत असताना काय आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जे काही सुखदुःख आहेत ते सुद्धा तुकोबराय म्हणतात भगवान परमात्म्याला सांगण्याची गरज नाही. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वे विश्वंभर परिहारची न लगे. त्याला परिहार द्यायची गरज नाही. बऱ्याचशा माणसाला भगवान परमात्म्यापुढे रडायची सवय असते. काय देवा, आम्ही तुझी भक्ती एवढी करतो, हे दुःख आमच्या जीवनामध्ये, काय तुझे एवढ्या वाऱ्या केल्या, तर अशा प्रकारचं रडायची सवय असते. आमच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त व्हावं का? एखाद्या महाराजाला जर काही झालं तर लोकही म्हणतात देवाची भक्ती करणारा असं व्हावं का? त्याचं प्रारब्ध बिचारायचं, देव काय करणार आहे त्याला? तर आपण देवाकडे रडायचं नाही, त्याला सगळं कळतं. आपल्या जीवनामध्ये दुःख प्राप्त झालं, आपण देवाजवळ रडतो, असं नाही करायचं. कारण हे दुःख येणार आहे हे त्याला माहिती होतं. किंबहुना येण्याचे अगोदर त्याला माहिती होतं कोणत्या काळाला काय होणार आहे, म्हणून त्याला सगळं कळतं. म्हणून त्याला अंतर्यामी म्हणतात. भगवान परमात्मा हा अंतर्यामी आहे. योगायोगाने भावार्थ रामायणाचं चिंतन इथं चालू आहे. अरण्यकांडामध्ये ज्यावेळेस भगवती सीतामातेचं हरण झालं, रावणाने हरण केलं, त्यावेळेस प्रभू रामचंद्राचा शोक नाथ महाराजांनी जेवढा वर्णन केला भावार्थ रामायणामध्ये, तेवढा इतर रामायणामध्ये कुठेही वर्णन केलं नाही. बराच काय अभिनय केलेला आहे प्रभू रामचंद्राने त्या शोकाचा. नाथ महाराजांनी वर्णन केले. अरे साधारण माणूस पत्नी मेल्याच्या नंतर किंवा पत्नीचं हरण झाल्याच्या नंतर किंवा माहेराला गेल्याच्या नंतर एवढा शोक करणार नाही महाराज, तेवढा प्रभू रामचंद्राने केला. तेवढं वर्णन नाथ महाराजांनी केलेलं आहे. एवढं विलक्षण वर्णन की भयंकर अशा प्रकारचं शोकाचं वर्णन, वियोगाचं वर्णन करता करता असे अनेक दिवस जातात. भावार्थ रामायणामध्ये पुढे कथा येते. मग पुढे तो शोक पाहून, तो वियोग पाहून भोलेनाथ शंकर हे कैलासातून भगवान परमात्म्याचं दर्शन घेतात. कथा भाग सगळ्याला माहिती आहे. भगवान परमात्मा अंतर्यामी कसा आहे मला एवढं सांगायचं फक्त याच्यातून. भगवान परमात्म्याने कैलासातून दर्शन घेतल्याच्या नंतर पार्वती मातेने सांगितलं, कोणाचं दर्शन घेतायत? खाली पाहिलं दृश्य, माझा आराध्य आहे. खाली पाहिल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र वेलीला विलगतात, झाडाला वृक्षाला मिठी मारतायत, सांगा सीता कुठे? पाषाणाला विचारतायत, पशुपक्षाला विचारतायत. साहजिकच आहे ना, एवढा अभिनय केल्याच्या नंतर कोणत्या स्त्रीला पटन की हे परब्रह्म आहे, तत्व आहे, हे देव आहे? भगवती पार्वती मातेचा विश्वास बसेना. सांगितलं, काय देवा तुम्ही महादेव, देवाधिदेव महादेव असणारे तुम्ही या साधारण पत्नीच्या वियोगामध्ये शोक करणाऱ्याला तुम्ही दर्शन घेतायत, काय हे असं तुम्हाला शोभत नाही म्हटले. त्याने सांगितलं, तुला शोभू की न शोभू, पण हे माझं आराध्य दैवत आहे, हे माझं तत्व आहे, हे सच्चिदानंद अशा प्रकारचं परब्रह्म आहे हे. असं म्हटल्याच्या नंतर पार्वती मातेने सांगितलं, हे मला पटत नाही, मी यांची परीक्षा घेऊ का? असं म्हटल्याच्या नंतर भगवान भोलेनाथाने सांगितलं, तुझी जशी इच्छा असेल तसं तू कर. असं म्हटल्याच्या नंतर त्या खाली गेल्याच्या नंतर सगळ्याला कथा भाग माहिती आहे. सुंदर अशा प्रकारचं भगवती सीता मातेचं रूप धारण केलं त्या अरण्यामध्ये. ज्यावेळेस भगवती सीता मातेचं रूप धारण केलं त्यावेळेस त्या अरण्यामध्ये जेवढे काही तपश्चर्या करणारे महामुनी होते, ऋषीमुनी होते, ते सगळे भ्रमिष्ट झाले. त्यांना असं वाटू लागलं की रावणाने केव्हा सीतेला इथं सोडून दिलं, परत लंकेतून कधी रावण घेऊन आला, इथं कधी सोडून दिलं, किंवा प्रभू रामचंद्रांनी कधी सीतेला घेऊन आले परत अरण्यामध्ये. भ्रमिष्ट झाले सगळे साधू संत.
इंद्रादिक देवांनाही भ्रांती पडली. इंद्रादिक देव म्हणायला लागले, चिंता करायला लागले, आता सीता जर इथं आली तर आमची बंदी खाण्यातून कोण मुक्तता करणार आहे, अशा प्रकारचं तेही म्हणायला लागले. एवढंच नाही, सगळ्यात मोठा जीव आणि 4 मुंडक्याचा असणारा, 4 डोक्याचा असणारा ब्रह्मदेव, त्यालाही भ्रांती पडले, तोही चिंतेमध्ये पडला. भगवती सीता माता अरण्यामध्ये कशी दिसते. एवढंच नाही, भावार्थ रामायणाने वर्णन केलंय. भावार्थ रामायण म्हणते की त्याच्याही पेक्षा अखंड प्रभू रामचंद्राच्या संगतीमध्ये राहणारे लखनजी, त्यांनाही भ्रांती पडले की तेही म्हणतात की माझ्या दादाला शोक करण्याचं काय कारण आहे. आता प्रत्यक्ष भगवती सीता माता पुढे दिसतायत, पुढे पाहूनही प्रभू रामचंद्र शोक का करतायत, सगळ्याला भ्रांती पडली. त्यावेळेस भावार्थ रामायण वर्णन करते की प्रभू रामचंद्रांना म्हटलं त्यावेळेस भ्रांती पडलेली नाही. कारण भगवान परमात्म्याचा स्वभाव सांगत असताना, भगवान परमात्म्याचं सांगत असताना, वर्णन करत असताना अंतर जामे जानत साच म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याला सगळं कळतं. विश्वमौली ज्ञानोबराय म्हणतात, परचित्त लक्षणाचा राहू, दुसऱ्याचं चित्त जाणण्यामध्ये तो राजा आहे. राजा आमचे प्रातस्मरणीय ब्रह्मलीन श्रीगुरु विठ्ठल बाबा घोले म्हणायचे, बुवा भगवान परमात्मा दुसऱ्याचं चित्त जाणण्यामध्ये राजा आहे. राजा असा हात करून बाबा वजनदार असं म्हणायचे. राजा आहे तो, त्याला सगळं कळतं. भगवान परमात्म्याला सगळं कळतं, म्हणून भगवान परमात्म्याला साक्षी ठेवून आपली साधना करायची. अंतर्जामी जानत साच्या मन मे एक उपर वाचा, अशा प्रकारचं करायचं नाही, त्याला सगळं कळतं. आणि अशा प्रकारचं करत असताना ही साधना केवळ तो माझ्या अंतकरणामध्येच आहे आणि सर्वज्ञ आहे असं म्हणण्याचं कारण नाही. तो जसा आतमध्ये आहे तसाच सगळ्या या देशामध्ये, या पदार्थामध्ये, तू का घटघटामध्ये प्रभु देश विदेश, तू का प्रभु देश विदेश, तू का प्रभु देश विदेश, वारिया घाली नहीं देश, बरिया घाली नहीं देश, ऐसा काय हुआता, ये तने गोती काय हुआता, भरिया खाई नहीं देश, भरिया खाई नहीं देश, इतने गोते काय गोते काय हो बार घुमाए, 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 हो बार तुका प्रभू देश विदेश, भरिया खाली नाही लेश. तुकोबराय म्हणतात तो भगवान परमात्मा केवळ आतच आहे असं नाही, तर तुका प्रभू देश विदेश, सगळ्या देशामध्ये, सगळ्या वस्तूमध्ये, सगळ्या पदार्थामध्ये अशा प्रकारचा तो ओतप्रोत अशा प्रकारचा भरलेला आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडले. गवळणी आपला अनुभव सांगत असताना म्हणतात, काहा पग दारू देखे तो सब वहिने घेरा. सगळीकडे तो भगवान परमात्मा नटलेला आहे. तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. विश्वमाऊली ज्ञानोबराय आणि प्रेममूर्ती नामदेव महाराज ज्यावेळेस तीर्थयात्रेला निघाले त्यावेळेस प्रेममूर्ती नामदेवरायांचा चेहरा खिन्नतेचा पाहिला ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबराय म्हणतात, काय नामदेवराय, कोणाची आठवण येते? नामदेवराय म्हणतात, ज्या वेळेसपासून पंढरी क्षेत्र सोडलं त्यावेळेसपासून मला करमत नाही, मला पंढरीनाथाची आठवण येते. ज्ञानोबराय म्हणतात प्रेममूर्ती नामदेवरायांना, नामदेवराय तो काही पंढरीमध्येच आहे, इकडं नाही असं काही नाही. तो नाही ऐसा ठाव उरलाशे कवन,
सर्वत्र संपूर्ण गगनजेशी सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे. पण नामदेवरायांचं आमच्या त्याच्यामध्ये समाधान नाही बरं का. विठ्ठल विठ्ठल वेदांताच्या दृष्टीने वस्तुस्थितीने भगवान परमात्मा सगळीकडे आहे हे ज्ञान प्रेममूर्ती नामदेवरायांनाही माहीत होतं. पण प्रत्यक्ष भक्ती करणारे सगुण भक्ती करणारे हे नामदेवराय असल्यामुळे त्यांचं समाधान होत नाही. भगवान परमात्म्याची आपण व्याप्ती सांगतो. विठ्ठल जळीस्थळी भरला सप्तही पाताळे भरोनी, सगळीकडे भगवान परमात्म्याची व्याप्ती आहे. एक उदाहरण सांगतो आणि शेवा आटोपती घेतो. एक गुरुजी विद्यार्थ्यांना पाठ सांगत होते. पाठामध्ये विषय हा वेदांताचाच असायचा. सगळे ग्रंथ वगैरे वेदांतच. आणि वेदांत म्हटल्याच्या नंतर सर्वम खलविदम ब्रह्म जगत सत्य सर्वम जगन मिथ्या ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म हे व नापरा, याच्याशिवाय दुसरं काही जास्त करून येत नाही. हे सगळे येतच येतं. आणि सर्वम खलविदम ब्रह्म, सगळीकडं ब्रह्मच ओतप्रोत भरलेलं आहे. हे नेहमी पाठामध्ये व्हायचं. दररोज विषय असा गुरुजी ठासून सांगायचे. जसे आमचे गणेश महाराज धागेनं तर ज्याचं बसत नाही, थाप बसत नाही तोपर्यंत पुढचे बोलच देत नाही. हे सगळं वानेरचं त्यांचेच ना, तोपर्यंत द्यायचं नाही पुढचं. ते नियम आहे महाराज. काहीतरी त्याचे टप्पे असतात, त्याला स्टेप बाय स्टेप म्हणतात ना तुमच्या मराठीमध्ये. झोपले काय रे सगळेच. विठ्ठला विठ्ठला गुरुजी वेदांताचा पाठ सांगत होते. सगळीकडे ओतप्रोत ब्रह्म भरलेलं आहे. विषय चालू असायचा. अनेक वर्ष पाठ चालले बरं का महाराज. अनेक वर्ष, दिवस नाही. गुरुजीने एके दिवशी परीक्षा घ्यायची ठरवलं. परीक्षा घेतली पाहिजे बरं का. घेतात ना, हा घेतलीच पाहिजे यांची परीक्षा. परीक्षा घेतली पाहिजे. गुरुजीने ठरवलं की आपल्या शिष्यांची परीक्षा घेतली पाहिजे. आपण एवढं ओरडून सांगतो पाठ वगैरे हाडाचे काढ करून, यांच्या ठिकाणी किती बोध ठसला याच्याकरता आपण परीक्षा घेतली पाहिजे. म्हणून एके दिवशी गुरुजींनी पाठ झाल्याच्या नंतर प्रत्येकाच्या हातामध्ये केळीचा प्रसाद दिला. एक एक केळी देऊन टाकली आणि सांगितलं, विद्यार्थ्यांनो ही केळी अशा ठिकाणी जाऊन खायची की जिथं तुम्हाला कोणीच बघणार नाही, कोणीच बघणार नाही, अशा ठिकाणी जाऊन खायची. मग असं म्हटल्याच नंतर मग काय, त्याला ज्याला जिथं जागा मिळेल तिथं, कोणी बाथरूममध्ये घुसतंय, कोणी गच्चीवरती गेलंय, कोणी रूम लावून घेतंय, काही बेश्रमात शिरले. आता बेश्रम कमी झाले, बेश्रम ही जात कमी झाली, कारण बेश्रम जास्त झाले म्हणून. ज्याला जिथं जागा दिसेल महाराज तिथं तो गेला आणि ती केळी खाऊन आला. दुसऱ्या दिवशी सगळे पुन्हा पाठाला हजर झाले. वेळेवर हजर झाले. आल्याच्या नंतर गुरुजींनी सांगितलं, का रे केळी खाल्ली? खाल्ली गुरुजी. तुम्हाला कोणी पाहिलं? नाही पाहिलं गुरुजी. सगळ्याचे हात रिकामे दिसले, पण एकाच्या हातामध्ये तशीच केळी होती. गुरुजींनी विचारलं, का रे तू का केळी खाल्ली नाही? त्यांनी सांगितलं, नाही खाल्ली. तुला कुठं जागा मिळाली नाही का? त्याने सांगितलं, काय गुरुजी, रात्रंदिवस तेच चाललेलं आहे ना आपलं चिंतन. सर्वम खलविदम ब्रह्म. कोणत्या जागेवरती जाऊन ही केळी खाऊ? कुठेही जरी केळी खाल्ली, अंधारामध्ये खाल्ली, उजेडामध्ये खाल्ली, तरी ते परब्रह्म तत्व पाहणारच आहे ना. गुरुजींनी सांगितलं, शब्बास, एक तरी निघाला. विठ्ठला आणि सगळे निघतही नसतात. सगळे निघतही नसतात, काहीच निघत असतात त्याच्यामध्ये. गुरुजीला आनंद वाटला, कारण सांगण्याचा भावार्थ आपला हा आहे, मुद्दा असा आहे, परब्रह्म तत्व हे सगळीकडे ओतप्रोत भरलेलं आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नाही लेश, येतने गोते काही खाता, जब तो अपना भूलन होता. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा पंढरीनाथाच्या चरणी, विश्वमाऊली ज्ञानोबाराय आदी सर्व संतांच्या चरणी, गुरुवर्य बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून जाता जाता 2-3 शब्द सांगायचे. ते अतिशय महत्त्वाचे असे. आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन श्रीगुरू बाजीराव बाबा जवळेकर बाबांना जाऊन जवळजवळ 9 महिने होऊन गेलेले आहेत. 9 महिने पूर्ण होऊन 10व्या महिन्यामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. बाबांना जाऊन 10वा महिना चालू आहे. पाहता पाहता कसे 10 महिने गेले हे काही कळालं नाही. 9 महिने पूर्ण होऊन 10वा महिना लागलेला आहे.
तर बाबांनी जे कार्य उभा केलेलं आहे पैठणच्या दृष्टीने असेल पंढरपूरच्या, तर पैठणमध्ये जे काही बाबाने अन्नदानाचा भाग असेल, विद्यार्थ्यांची वारकरी शिक्षण संस्था असेल, तर ते तर बाबांचा प्राणच आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ते बाबा असतानाही अन्नदानाचा भाग आणि विद्यार्थ्यांची संस्था वारकरी शिक्षण संस्था चालत होती. आजही वारकरी शिक्षण संस्था चालू आहे, फक्त थोड्या प्रमाणामध्ये चालू आहे. सगळ्यालाच माहिती आहे, मोठं व्यापक स्वरूप आता कोणत्याही ठिकाणाचं नाही आहे. गणेश महाराजांची संस्था असेल, आमच्या विष्णुपंत गुरुजींची संस्था असेल, सगळ्या संस्था असतील आपल्या परिसरामध्ये. अजून मला माहिती नाहीत कोणत्या संस्था आहेत. तशाच पद्धतीने ज्या ज्या काही संस्था आहेत त्या छोट्या प्रमाणामध्ये चालू आहेत. तर ही संस्था अशाच पद्धतीने पुढे चालून पहिल्यासारखीच मोठ्या प्रमाणामध्ये चालू राहणार आहे. आणि जे बाबाने अन्नदानाचा जो भाग चालू केलेला होता, तेही अन्नदानाचा भाग आपल्याला बहुतेक येईन त्या जानेवारीपासून, आणि जानेवारीमध्ये जर चालू नाही झाला तर बाबांच्या पुण्यतिथीपासून मात्र ते अखंड अव्याहत 12 महिन्याचं अन्नदान पूर्ववत पहिल्यासारखंच आपल्याला पुन्हा ते चालू करायचं आहे. सुंदर अशा प्रकारचं नियोजन तिथं आपल्याला करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता येईन त्या 7 फेब्रुवारीला आदरणीय प्रातस्मरणीय बाबांचा पुण्यतिथी महोत्सव प्रारंभ होत आहे. सगळ्यांना जातेगावकर मंडळी असतील, शेलूकर असतील, पुन्हा बाबुलतारा वगैरे हे सगळे परिसरातून भाविक मंडळी आलेले असतील. या सगळ्याला मी जाहीर आमंत्रण देतो. पुन्हाही नंतर आपल्या गावामध्ये चक्कर होणारची पत्रिका घेऊन पुन्हा प्रत्यक्ष आमंत्रण देण्याकरताही हजर राहतो. तर 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे गीता मंदिर श्री क्षेत्र पैठण येथे. बाबांच्या मंदिराचं काम आता ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा झाल्याच्या नंतर बाबांच्या मूर्ती मंदिराचं काम चालू होणार आहे. मूर्ती ही जयपूरला राजस्थानमध्ये बाबांची टाकलेली आहे. मूर्तीचं काम चालू आहे, ते महिन्यामध्ये पूर्ण होतं आहे. आणि बाबांच्या मंदिराचंही काम आपल्याला, आपण समाधी सोहळा करून आलो की तेही काम आपल्याला चालू करायचं आहे. तर त्या दृष्टीने सप्ताहाचं नियोजन, सर्व सेवा वगैरे, त्याच्यामध्ये कथा असेल, कीर्तन असतील, प्रवचन असतील, तो सगळा भाग झालेला आहे. त्याच्यामध्ये जेवढा काही अन्नदानाचा भाग होता 8 दिवसाचा, तोही पूर्ण झालेला आहे. पण आता एकच आपल्याला महत्त्वाचा आपल्यासमोर एक फार मोठं काम, ते म्हणजे बाबाच्या मंदिरासाठी काही आर्थिक बाजू आपली अजून कमतरता आहे. तर त्याच्यासाठी संस्थेने, गीता मंदिर ट्रस्टने बाबांच्या मंदिरासाठी काही पावती बुक छापलेलं येतं. तर ते आपल्या गावामध्ये इथं मी घेऊन आलेलो आहे. ते आपल्या गावामध्ये राहतील. ज्याची इच्छा असेल ते आता कीर्तन झाल्याच्या नंतर येऊ शकतं, नंतरही फाडू शकतात. ते आमचे मुळे महाराज असतील, विनायक महाराज आहेत, आमचे उमेश महाराज आहेत, दिगंबर महाराजांचं सुरुवातीला नाव राहिलं बरं का, दिगंबर महाराज दिगंबर महाराज आहेत. ते सगळे महाराज मंडळी आपल्यापर्यंत ते घेऊन येतील. आमचे शेलूकर बी आलेले आहेत इथं, पुन्हा बाबुलतारा वगैरे सगळे असतील. तर लवकरात लवकर आपल्याला हे जेवढं काही देणं होईल, त्याच्यासाठी आग्रह नाही महाराज कोणाचा. बाबांचं कसं होतं, अधिकार होता म्हणून ते दारात बसून म्हणत होते एवढंच पाहिजे तर उठेल तसं आपण आग्रह ठेवलेला नाही. यथेच्छेने ज्याला जेवढी देणगी द्यायची तेवढी त्याला, ज्याची जशी आपल्याला वाटत असेल की आपल्याला काहीतरी संतापासून मिळालेलं आहे, म्हणून संतांच्या मंदिराकरता, मूर्तीकरता आपल्याला काहीतरी देण्याची इच्छा आहे, अशा पद्धतीने ज्याची जशी इच्छा असेल तशा पद्धतीने आपण देणगी देऊ शकता. आग्रह नाही. पण हे लवकरात लवकर आपल्याला काम चालू करायचं आहे, त्या दृष्टीने हे लक्षात ठेवायचं आणि पुढची वाटचाल करायची, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. झालेली सेवा पुन्हा एकदा उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, भाविक मंडळी, भक्तिमती माता, परिसरातून जेवढे काही गुणीजन, भजनी मंडळी, भाविक मंडळी, भक्तिमती माता आल्या असतील त्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा सेवा समर्पित करतो. चालू होणार आहे का? चालू होईल छोटी एक. नवनाथ महाराज कोकाट आणि त्यांना साथ करतील प्रकाश महाराज जवळेकर. देश विदेश तुका प्रभू देश विदेश तुका प्रभू देश विदेश, तुका प्रभू देश
जब हे